हॅलो हॅलो. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची याची. तर मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल विशप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला ग बसलेले आहेत. विकेट इथनं मिळेल. पहिलाच बॉलवरती हा पहिला धक्का. समीर बाद. 3 ओव्हरची मॅच आहे. प्लीज हरियप, आपल्याकडे वेळ नाहीये, घाई करायची आपण. कुल कॅप्टन प्रेम पाटील यांच्याकडनं खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरिया प्लीज, आपल्याकडे वेळ नाही, सहकार्य करा. वेळ नसल्या कारण आपण 3-3 ओव्हरच्या मॅचेस आता इकडनं कव्हर करतोय. म्हणून एक नम्रतेची विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. जाणारा बॅटर आपण लगेचच रेडी ठेवायचं, तयार ठेवायचं. बावेश केने न्यूमॅन इन. पहिल्याच बॉलवरती विकेट. जैन देवरुंग टीमला पहिला धक्का लागत असताना NK स्पोर्ट्स खांडवल अगेन्स्ट. वेगवान चेंडू लेगस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचे धावसंख्या आपल्याला 1 वरती स्कोर बोर्ड पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू. फुल टॉस ऑन साईडला टर्न केलेला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बघतो आपण तिकडे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरथ्रो. चेंडू लगेचच कव्हर केलेला आहे. समोरच्या बघा ज्या गाड्या आहेत, सहकार्य करा. आपण थोड्या बाजूला घ्या. रिफ्लेक्शन होतोय. तिकडे झाडाखालचे आमचे जे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे. प्लीज रिक्वेस्ट, आपल्याला आपल्या गाड्या बाजूला घ्या. पुढचा चेंडू. फुल टॉस आहे. टर्न करायचा होता. फटका मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. धाव 1 मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या. 3 आकड्यावरती धाव फलक आहे. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण पहिलं पॉवर प्ले. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिले षटक जरूर पॉवर प्लेचं पाहायला मिळतो. आकुट टप्पाचा हा देखील लाईन इकडे अंपायर बघतील. खराब आहे. लेगस्टिकचा चेंडू भरपूरच बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. एकूण 4 आकड्यावरती धाव फलक आहे. षटकातील पुढचा चेंडू. ऑन साईडला आपण पुलचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धाव येत नाही. एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. एकूण 5 आकड्यावरती धाव फलक आहे. बघा जो झेंडा आहे भगवावाला, तिकडे बॅटरच्या इकडे बराचसा रिफ्लेक्शन होतो. ती ऍक्टिव्हा कोणाची प्लीज बाजूला घ्या. झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली ऍक्टिव्हा कोणाची आहे दादा, ती प्लीज थोडी तिला बाजूला घ्या. त्याची दिशा जरा चेंज करा. फुल टॉस ऑन साईडला टर्न केलेला आहे. चांगला फटका. चेंडू खेळाडू कक्षामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. विजयच्या बॅट मधून हा सिक्सर. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6
हा देखील फुल टॉस आहे. फटका समोर खेळलेत. रन्स अजून चांगला मिळतील. बॅक टू बॅक आक्रमणाला सुरुवात केलेली केनेला. त्याच्या बॅटमधून अजून एक दमदार दर्जेदार बघूया 6-4. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे आणि चेक करूया बघूया एक्झिट किती धाव आहेत. तर हा आहे चौकार ना चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 पुढे स्कोर बोर्ड 15 वरती पाहायला मिळतं. विजयीचं मैदानाच्या थांबणं खूप गरजेचं असेल जय हिंद देवरुंग टीम करीता. आणि सध्या तरी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना रंगतदार पाहायला मिळेल. दोन चांगल्या टीम मैदानामध्ये खेळतात. हरिया प्लीज घाई करा. आपल्याकडे वेळ बराचसा कमी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सामने आज कव्हर करायचे आहेत. प्री क्वार्टर आहे, त्याच्यानंतर सेमीफायनल आहे, मेगा फायनल आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. त्याकरिता एक नम्र त्याची विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. सागर आले सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. भावेश करिता हा देखील फटका हवेत खेळलेत. मिस सामिंग दादाला शॉट डाऊन द बॉल. तिथे फिल्डर चूक होणार नाहीये. फलंदाज झालेत बाद. हनुमान आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4 वरती शक्तिमान बघूया. मागच्या देखील मॅच मध्ये त्याने एक मोठा फटका लगावला होता. रन्स आहेत 15. सागर षटकातील पुढील चेंडू. निर्णायक ह्या दोघांवरती डिफेन्स असणार आहे जय हिंद देवरुंग टीमचा. धावपलक समोर ड्राईव्ह होत असताना विशेपमध्ये फटका थोडीशी करा. फिल्डिंग जरूर झाली. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. स्लीपर कव्हरला 10 विकेटनं मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड 16 आकड्यावरती 16 रन्स इन बोर्ड. 16 धावा धाव पुस्तकावरती आहेत. दुसरा षटक आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. एनके स्पोर्ट्स खांडवलच्या अगेन्स्ट जय हिंद क्रिकेट जय हिंद देवरुंग क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन चांगल्या टीम. विजय केंद्र आतापर्यंत 11 केलेले आहेत. एक सिक्सर एक चौकार. खराब आहे चेंडू. त्याच्यावरती आक्रमक शॉट. मिड विकेटच्या दिशेनं हल्ला बोल केलेला केनेनं. सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 फ्लाय होत असताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 22 वरती. 2 खेळाडू बाद. महत्वपूर्ण बघतो आपण हा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. षटकातील पुढील चेंडू होत विकेटनं सागर तयार. यावेळेस हा देखील फटका हवेत. मिस सामिंगे डाऊन द बॉल. फिल्डर दोघं जण पोहोचलेत. फायनली झेल पकडलेला आहे. परतवा लागेल विजयला मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट या मॅचची खेळाडू बाद.
नवीन बॅटर पवन आलेत मैदानामध्ये. रन झालेले आहेत. एकूण 22-17 धावांची इनिंग खेळली विजय केनेनं. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 30+. मग अशा 4 ओव्हरमध्ये बघतो आपण 31च धावा झाल्या. 29 आणि 30 डिफेंड केल्या होत्या. कमी केली गती. हा देखील फटका हवेत. पुन्हा मिसामिंगे. जेलची संधी. डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर. कॅचेस विन द मॅचेस. आता झेल ड्रॉप झालेला आहे. दावीत नमेल एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 23 वरती. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खराब आहे चेंडू. शक्तिमानच्या बॅट मधून फटका चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर करत असताना भव्य सिक्सर. तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. टेलिव्हिजन सेट वरती गती कमी केली. थांबले आणि शक्तिमान देखील थांबला आणि पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. भारी भक्कम हा खेळाडू हनुमान केनी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस एक मजबूत परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. देवरुंगचे 29 धाव आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पवन आणि हनुमान 2 विकेट सागरनं घेतल्या. जरूर मध्ये 14 त्यांना खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये जयेशने 1 विकेट घेत 15 खर्च केलेले आहेत. रन चांगल्याच स्कोर बोर्डवरती. मग अशी 4 ओव्हरमध्ये 29 होते. आता 2 ओव्हरमध्ये 29 आहेत. हा क्रिकेट आहे जिथे तुम्हाला बदल रूटात पाहायला मिळत असतात. बाया खराब चेंडू. पहिलाच बिमार. नो बॉल. एक्स्ट्रा धावीत नमेल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 1 पुढे स्कोरबोर्ड 30 आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू बाया सज्ज. पवन करिता खोदून काढला फटका. समोरच्या दिशेनं विशेप मध्ये चांगली फिल्डिंग. शक्तिमानला स्ट्राईक हवी आणि तेच केलेले पवननं. एका दाव्यानं स्टॅक रोटेट केलेली. एका दाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले बघतो आपण 31 वरती. अजूनही निर्णायक 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावाचे. षटकातील पुढचा चेंडू बाया. लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न. अंपायर मात्र आपल्यापर्यंत सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे स्कोरबोर्ड 32 वरती जाऊन पोहोचलेला आहे. अगोदरच धावा आहे धावपालकावरती चांगल्या. आणि जर अशा पद्धतीनं एक्स्ट्रा काही धावा खर्चित केला तर अजून काही धावा आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस आहे. त्याला पाठवला शक्तिमाननं पुन्हा मिड विकेटला. आक्रमक फटका. बाहुबली शॉट. सिक्सर. शक्तिमान काहीतरी चर्चा करतोय. एक्झॅक्ट चेंडू कुठे खेळलात ते सांगतात त्याला अंपायर. तरी देखील शक्तिमानचं असं म्हणणे आहे तर आपण त्याचा वापर करू. मग अंपायर फायनल निर्णय आपल्यापर्यंत कुठला आलेला नाहीये. मॅचला सुरुवात होते. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 आकड्यावरती. रन्स आहेत या मॅचमध्ये. जरूर जय हिंद देवरुंग आता कमबॅक करत असताना मोठी धावसंख्या सेट करत असताना ओव्हर द विकेट ना कमी केली गती. पुन्हा समोर ड्राईव्ह केलेले.
डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आणि इकडे काय झालेलं आहे, इकडे एक्झिट काय झालेलं आहे, वेगानं बघतो आपण. धावा कंप्लीट झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, वेगवान, दोघांमध्ये कॉर्डिनेशन देखील तेवढं चांगलं. दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. अंपायर काहीतरी चर्चा करत आहे. चला प्लीज हरिया भाई करा, वेळ आपल्याकडे एवढा नाहीये. या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 40 आकड्यावरती 4-0. मोठी धावसंख्या, जरूर 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 40+. धावा चांगल्या आतापर्यंत. अजूनही काही चेंडू शिल्लक देखील आहेत. राऊंड विकेट नेतील बाया, बॉलिंग मार्कवरती येत आहेत. पुढील चेंडू, वेगवान चेंडू, डिक्लर धाव इकडे जरूर मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढं. स्कोर बोर्ड 41. आमचे समीर दादा घोडे यांच्याकडनं शुभेच्छा आलेला आहे. जय हिंद देवरुंग टीमला. आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये समीरचा शुभेच्छा आहेत. मात्र शक्तिमानच्या बॅटमधून मोठा फटका आलेला आहे. दमदार हिट, सिक्सर. केलेली आहे का बॅटिंग तो करतोय. संघाची धावसंख्या 47. 3 सिक्सर. पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे यावेळेचा. इकडे बघतो आपण मिळत एक सिंगल. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ झालेला कंप्लीट. आणि पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावा बनवल्या जय हिंद देवरुंग 48. 49 मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्याकरिता NK स्पोर्ट्स खांडवल टीमला. जशी पुन्हा एकदा मॅचला सोडत असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र योगी पाटील. Yeah.
धन्यवाद मिस्टर राहुल भोईर. या सत्रामध्ये पाहतो की आपण सेमीफायनल पाहत असतो, मग बैलगाडा शर्यत असू द्या किंवा क्रिकेटचा खेळ असू द्या. आणि आता मात्र वेगाने गाड्या इथे मात्र सुटतील त्यात काही शंका नाही आहे. लक्ष आपण जर पाहिलं तर खूपच मोठं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. 48 धावा पहिल्या इनिंगमध्ये मात्र जोडल्या गेल्या जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 49 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी समोर आहे NK स्पोर्ट खानवेल संघासमोर. तर मी विनंती करतोय की याच ठिकाणी मित्रांनो ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सायंकाळी 7 वाजता इथे मात्र मीटिंग असणार आहे. सर्व संघाच्या संघटनांकडे त्या मीटिंगमध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि जे फॉर्म आहेत ते फॉर्म सुद्धा आपण सर्वांनी सबमिट करा. विनोद पाटील आणि सौरभ पाटील ही सलामी जोडी पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन आय थिंक झालं असतं, परंतु एसटी रक्षक समीरकडून मात्र चूक घडली. बॅटची कडा होती आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला एका धावेसाठी. अगदी 16.33च्या धावगतीने धावा इथे मात्र जोडायच्या आहेत. काय जबरदस्त कामगिरी इथं मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. खास करून हनुमान केणे यांच्या बॅटमधून आपण तब्बल 3 षटकार पाहिले. 22 धावांची तुफान केली साकारली. विजयने सुद्धा मात्र जबरदस्त चांगली फ्लाइंग स्टार्ट करून दिली होती. 17 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या होता. टॉपे चेंडू हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडला झेल आणि समाप्त होतो त्या ठिकाणी सौरभ पाटीलचा खेळ. झेल तिथे मात्र आपण पाहिला आणि शून्यावरती मात्र त्या ठिकाणी पाहिला तर सौरभ पाटील बाद झाला. क्षमता अशी बाळगा की तुम्हाला पराभूत करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने षडयंत्र आखावे लागतील अशा प्रकारचा खेळ जर तुम्ही इथे मात्र सादर केला तर मात्र तुम्ही प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःसाठी घर बनवू शकता. आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी विनोद पाटील आणि जयेशला करावा लागेल. परंतु इथे मात्र पुन्हा खराब शॉट सिलेक्शन. चेंडू हवेत परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहतोय. प्लीज जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे कोणीही गाडी पार करू नका. मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा 3 व्हीलर असेल, सर्वांना विनंती करतोय की आपण प्लीज तिथे मात्र गाडी पार करू नका. सिंगल धावा इथे मात्र आपण पाहतो की या ठिकाणी जोडल्या जात आहेत. अजूनही आमची काही 2 व्हीलर आमच्या अगदी मुख्य प्रवेशद्वारासमोर मात्र त्या ठिकाणी उभे आहेत. मी विनंती करतो की आपण तिथे प्लीज आपल्या गाड्या पार करू नका. तुम्हाला सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही प्रेक्षक स्टँडमध्ये या. भरपूर सगळे प्रेक्षक स्टँड इथे मात्र या ठिकाणी तयार केलेले आहेत. शॉर्ट पिच चेंडू पंच केलाय. वॉटर स्ट्रोक. चेंडू चालला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. शॉट ऑफ द डे म्हटलं तर वावगं टाळणार नाहीये. इथे मात्र लाईन पाहावी लागेल चुकीची आहे. पंचाचा वाईट इशारा सर्वांनी महेंद्रजी बारशी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. तुमचं सहर्ष स्वागत आहे. पण अजून काही 2 व्हीलर आमच्या गेट समोर आहेत प्लीज, कारण त्या ठिकाणी आता आमच्या पाहुण्यांची येण्याची वाट वेळ झालेली आहे. प्लीज आपण तिथे गाडी पार करू नका प्लीज. तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात, परंतु प्लीज तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की आपण पार्किंग झोनमध्ये आपापल्या गाड्या पार करा. बॅकफुटला गेले स्क्वेअरकडचा फटका. चेंडू चाललाय पाहू शकाल डिक्लेअर झोनकडे. धावलेलं 1 आणि अशा रीतीने मात्र संघाची धावसंख्या पाहू शकाल. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 1 गडी बाद 10 धावा. परंतु आपण जर प्रति षटकामागे जर अस्किंग रन रेट जर पाहिले तर 16.33च्या गतीनं तुम्हाला मात्र या ठिकाणी धाबा जोडायच्या आहेत. म्हणजे हायलाईट क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि ती क्षमता दोघांकडे आहे. एकीकडे विनोद पाटील तर दुसरीकडे आपण पाहिलं तर जयेश जोशी आहेत. परंतु या ठिकाणी गोलंदाजी धारदार पाहायला मिळतोय. बिडॉनच्या डोक्यावरून फटका खेळला गेला, परंतु वाडिश लॉंगॉनवरती हनुमान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं.
एक धाव तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट्स विजय केलीने प्राप्त केले आणि एकूण 11 धावा त्याने खर्च केल्या. समीकरण आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर इथून 38 धाबांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना इथे मात्र होईल का? हाय स्कोरिंग तर जरूर सामना आहे. 18 चेंडूमध्ये पाहिलं तर 49 लक्ष तिथे पाठलाग करायचा आहे NK स्पोर्ट खांडवल संघाला. परंतु रस्ता त्यांच्यासमोर खूपच खडतर आहे, परंतु त्या रस्त्यावरून मात्र तुम्हाला तिथून चालावं लागेल आणि या ठिकाणी चांगली वाट शोधावी लागेल. सन्माननीय रंगनाथजी बारशी यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश. भावेश पाहिलं तर एक SW खेळाडू आहे. पहिला आपण बॅटिंगमध्ये सुद्धा पाहिलं. हो, चांगला लेंथवरती गोलंदाजी पाहतो. अगदी फुल्लर लेंथ होती, खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर अजून जितेच येणं बाकी आहे. विवेक पाटीलला सुद्धा तुम्ही इथे मात्र या ठिकाणी ट्राय करू शकता, परंतु विनोद पाटीलवरती भरपूर आता मात्र काही अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याच्यावरती भरपूर आता मोठी जबाबदारी वाढलेली आहे. ती जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल आणि जबाबदारीच्या माध्यमातून खेळ खेळत असताना फुलटॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल करेल का? परंतु विजय नावाचा अडथळा तिथे मात्र निर्माण झाला. झेल ड्रॉप झालं, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल आपल्या संघासाठी 5 धाबांचं संरक्षण केलंय असं म्हणावं लागेल. परंतु दुसरीकडे पाहिले तर विनोदला मात्र जीवनदान देणं हे नुकसानदायक असेल का? रिप्लेमध्ये पाहू शकाल एक क्षण वाटलं होतं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु अगदी सीमेरेषी लगत पहा संधी होती, विजय केले होते त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या हातातून चेंडू मात्र निसरला गेला आणि जमिनीवरती लँडिंग झाला. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि एका धावेने 13 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. सिंगल डबलचा प्रयत्न आता मात्र सुरू आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी त्या धावांमध्ये तुम्हाला वेग वाढवावा लागेल. चेंज ऑफ पेस थोडंसं व्हेरिएशन होतं आणि दूरवरून तिथे खेळण्याचा फटका प्रयत्न फलंदाज जयेशने केला. ज्यावेळी तुम्हाला मोठा फटका खेळायचा असतो त्यावेळी प्रथमतः तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये येणं फार गरजेचं असतं. चेंडू कुठल्या लेंथवरती आपल्याकडे ट्रॅव्हल होतोय त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, परंतु हे काही तिथे मात्र झालं नाही आहे आणि चांगल्या चेंडूची हाताळणी गोलंदाज भावेश करून आपण पाहिली. पहिला विकेट्स पाहिल्या तर आपण 1 आकड्यावरती बाद झाला होता आणि आतापर्यंत पाहिलं तर आपण 14 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. संत आणि शांत क्रिकेट सध्या मैत्रीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी विनोदची झलके आपण जर पाहिली तर जबरदस्त पाहायला मिळतात आणि याच खेळीसाठी आपण विनोदला ओळखतोय या विभागामध्ये. काय सुरेख टायमिंग आणि काय क्लास तिथे मात्र पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा येतोय चौकार. जे प्रयत्न करतो विनोद पाटील, जेवढी त्याच्या समोर त्याला मात्र संधी मिळेल त्या संधीचा तो जरूर तिथे मात्र त्या ठिकाणी फायदा घेण्याचा तो मात्र प्रयत्न करतोय. जी माणसं निश्चयी असतात त्यांना काहीच अशक्य नसतं आणि तसे क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. सर्व गोष्टी जर पाहिल्या तर पॉसिबल आहेत आणि या ठिकाणी समीकरण जर पाहिलं आपण तर अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 31 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. विनोद पाटील जर या ठिकाणी या शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला गेला आणि जर ज्या 80 रन इथे धाबा जोडतोय त्याप्रमाणे जर त्याची बॅटिंग झाली तर जरूर इथे मात्र या 49 धाबांचा लक्षाचा पाठलाग करू शकतोय. चेंज ऑफ पेस ऑन साईडला फटका सजवलाय, परंतु उंची जास्त मिळाले. त्यात अनुष्याकडे मिडविकेटला मात्र त्या ठिकाणी शतरक्षक उभे होते, त्याने पकडला झेल आणि अखेर विनोद पाटीलचा जो संघर्ष सुरू होता तो मात्र संपन्न झाला आणि खांडवळ संघाला लागतोय हा दुसरा धक्का. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी विनोद पाटील चांगला खेळ प्रस्थापित करेल, परंतु त्याच्यावरती
दडपण वाढलं गेलं, कारण इतर फलंदाजाने कुठल्याही फलंदाजाला साथ दिली नाही. परंतु जितेश आलाय आणि काय जबरदस्त फटका तिथे सजवलाय. लॉंग ऑफच्या चेंडू बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. संपन्न झाला. 24 धावा धाफलक्यावर केल्या आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी इथून NK स्पोर्ट खानवल संघाला 25 धावांची आवश्यकता आहे. या 25 धावा वाचवण्यासाठी आता मात्र या ठिकाणी पाहूया कुठल्या गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला जाऊ शकेल. जबरदस्त मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं. सर्वांनी स्पर्धा एन्जॉय केली आणि अखेर आपण पाहिलं की या स्पर्धेच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. स्वर्गीय योगेश मूर्ती चषक 2024चा हा थरार सध्या रंगतोय. आमनेस लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा आणि पाहू शकाल या ठिकाणी टीम मीटिंग सुरू आहे की एक्झॅक्टली कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा जेणेकरून तो विश्वास सार्थ ठरवेल. आणि सर्व काही टीम मीटिंगमध्ये घडल्यानंतर आता समीरवरती जबाबदारी संघनायकाने टाकली आणि समीर इथे मात्र पाहूया या ठिकाणी 25 धावांचा संरक्षण इथे मात्र या ठिकाणी तिथे मात्र करेल का समीर. हवा का झोका. आपण जर दोन्ही संघांच्या जर तुलनामध्ये आपण पाहिलं तर जय हिंद देवरुख संघाने 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा जोडल्या होत्या आणि त्याचा प्रत्युत्तरात आपण जर पाहिलं तर खानवल संघाने 24 धावा जोडल्या. परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी पहिल्या चेंडूचा फटका चांगला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पवन आहेत. पवन झेल सोडणार नाही. कमीत कमी चुका त्याच्याकडून पाहायला मिळत असतात आणि या ठिकाणी पाहू शकाल अजून एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या पंच सांगतात की तुम्ही प्लीज एकत्रित येऊ नका, लगेच तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे, कारण यानंतर अजूनही आपल्याला 3 सामने मित्रांनो कव्हर करायचे आहेत. पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयेशने केला होता, परंतु झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला आणि आता मात्र समीकरण असतील 5 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचं आपण. नवीन फलंदाज सागर आलाय. पहिले टॉपचे 3 फलंदाज मात्र माघारी परतले. जितेशच्या सोबतीला आता सागर आलेला आहे, ज्या जितेशनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. परंतु आता समीकरण 5 चेंडू आणि 25ची आवश्यकता. ऑन साईडला खेचून मारलाय, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये मात्र लँडिंग होईल आणि आता मात्र जितेशला 4 चेंडूमध्ये 4 ठोकायचे आहेत षटकार. कारण आतापर्यंत समीरानं 2 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली. चेसिंग कंपल्सरी आहे आणि आज आपण पाहिलं की टाय ब्रेकरमध्ये जय हिंद देवरुख संघ जिंकलेला आहे. काही गौदेवी यवई संघाला मात्र पराभूत त्या ठिकाणी मात्र स्वीकारावं लागलं. कारण या स्पर्धेचा नियम आपण पाहतो की चेसिंग कंपल्सरी. चेंडूच्या आकाराबद्दल मात्र त्या ठिकाणी पाहणी केली जात आहे, कारण हा सामना सुद्धा कुशल मोमेंटला आहे. कधी काही घडू शकतोय. 4 चेंडूमध्ये 4 षटकार सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात आणि तसे या स्पर्धेमध्ये षटकारांचा आपण पाऊस पडताना पाहिलेला आहे. अनेक फलंदाजांनी जबरदस्त फटके या स्पर्धेमध्ये एक्झिक्यूट केलेले आहेत, परंतु पाहू शकाल या ठिकाणी जास्तीत जास्त बाउंड्री रायडर्स आता मात्र आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळतात. स्पीडअप करायचं आपण प्लीज विनंती करतोय. पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला इथे मात्र दिली जात आहे वेले संदर्भात. 4 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. हो, फुलटॉस खराबलेत. फटका चांगला सजवलाय, परंतु लॉंग ऑन वरती आहे त्या ठिकाणी शरद. त्यांच्याकडून चूक घडली, परंतु संघाला मात्र जास्त नुकसान होणार नाहीये, कारण गोलंदाजला मात्र भरपूर धावा आहेत त्या ठिकाणी डिफेन्स करण्यासाठी. आणि त्याच माध्यमातून पाहिलं तर या ठिकाणी आता 3 चेंडूमध्ये 23 धाब्यांची आवश्यकता. चेंडूचा पाठला करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा कॉटवे आहे. अजून एक विकेटचं पतन सागरला आता मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागेल आणि लगभग आता मात्र या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करत असताना जय हिंद देवरुख आणि निश्चितपणे जे क्वार्टर फायनलचे दरवाजे आहेत ते आता मात्र या ठिकाणी खुले होत असताना, कारण त्यांना मात्र या ठिकाणी फक्त आता लिगली चेंडू टाकायचे आहेत 2. तुम्ही हनुमानला पाहू शकाल, अगदी क्लोज पिक्चर SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी दृश्य पाहू शकाल. दीपकजी केणे यांच्या माध्यमातून ही जर्सी मात्र या संघाला या सत्रामध्ये मिळालेले आहे, पुरस्कृत केलेले आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी आता नवीन फलंदाज विवेक पाटील आलाय. सामना जरूर हातातून निसटला, परंतु विवेक आपल्या फटक्याने मात्र रसिकांचं मन निश्चितपणे जिंकू शकतोय. ती क्षमता त्याच्याकडे आहे. पहा, पहिल्या चेंडूत रिव्हर्सचा फटका.
म्हणजे टायमिंग आहे, परंतु त्याचा जो नॅचरल खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे, तो त्याने मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. एवढ्या जोराने त्याने बॅट आपटली की तिथे जी धूळ उडाली त्याचा सुगंध आमच्यापर्यंत पोहोचला. लास्ट डिलिव्हरी, एक पाऊल दूर, फुलटॉस चेंडू, फटका पाहू शकाल चांगला आहे. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु NK स्पोर्ट खाडवल संघ या स्पर्धेच्या बाहेर जात असताना. सो हार्ड लक विवेक पाटील, हार्ड लक NK स्पोर्ट खाडवल, अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जय हिंद देवरुंग. मॅन ऑफ द मॅच ज्याने घंटों का मिनटों में किया, 7 चेंडू फेस केले, 3 षटकाराच्या साह्यानं 22 धावांचं योगदान दिलं आणि नाबाद राहिला. ही जमेची बाजू राहिली आणि तो खेळाडू आहे मिस्टर बाहुबली हनुमान केने. आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे लगेचच. पुढील सामना क्वार्टर फायनलचा असणार आहे. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट विहाना पिसे, विपक्ष जय हिंद देवरुंग, अशी लढत असेल क्वार्टर फायनलची. आणि हनुमान आपण या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी